तर बाबांनो, जम्मूतनं पुढं आल्यानंतर ना असं खतरनाक लोकेशन दिसते की नाही, वाईट एकदम खतरनाक विषयच नाही हो. मग काय जम्मूतनं टर्न मारला, पुढं आलो, हायवे लागला उधमपूरचा. पुढं आल्यानंतर ना पण खतरनाक तुम्हाला सगळं पूर्ण काश्मीर दाखवणार आहे मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही ब्लॉग कायम बघत राहा, लाईक शेअर करत राहा. तुम्हाला पूर्ण काश्मीरचा नजारा दाखवणार आहे. हे जे पुढं दिसते की नाही समोर मंदिर, हे आपल्या वैष्णोदेवीचं मंदिर आहे. लोक आपल्या भागातनं असं पैसे देऊन तिकीट काढून इकडे यायचं त्यांचं स्वप्न असते वैष्णोदेवीला. पण आमच्या ड्रायव्हरांचं नशीब आहे, आम्ही फिरून पैसे कमवून घराकडे जातो सगळीकडे फिरून. यालाच म्हणते ड्रायव्हर लाईफ. हे बघू शकता तुम्ही, वैष्णोदेवीचं मंदिर आहे ते समोर दिसाले. मस्तपैकी उधमपूर पास करून आलो. आल्यानंतर ना पण असं खतरनाक हे समोर डोंगर दिसाले की नाही, हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आले की नाही, या डोंगरावर सगळीकडे बर्फच असतो, नुसता बर्फ. ते पण तुम्हाला दाखवतो मी नोव्हेंबर डिसेंबरला आल्यानंतर ना बर्फ. मग काय रात्री उधमपूर पास करून आल्यानंतर ना कर्फ्यू लावलेला, गाड्या अडवल्या, 3 तास इकडनं ट्रॉफिक सोडणार होती, 3 तास तिकडनं ट्रॉफिक सोडणार होती. मग काय थंडी वाजालती जाम, त्यामुळे नियोजन लावलं, बसा लागते म्हटलं आता काय विषयच नाही हो. मग घेतली रॉयल स्टॅगची बाटली, काय पर्याय नाही थंडी घालवासाठी. मग भावानं इकडं अंडी त्यावर करून घेतलीत, मस्तपैकी अंडागिरी बनवायचं नियोजन लावलं, चकण्याला अंडागिरी घेतली. तर भावानं कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. आणि ह्याच्या पुढचा पण ब्लॉग खतरनाक असणार आहे, तुम्ही बघत राहा.